सचिन कल्याण शेट्टी यांचा मणिधारीच्या वतीनं सत्कार करण्यात आला। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांचे नाव देण्यास पुढाकार घेतल्याबद्दल आणि इतर कामे केल्याबद्दल अक्कलकोटचे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांचा सोलापूरच्या अक्कलकोट रोडवरील हेरिटेज मणिधारी एम्पायरमधील कार्यकर्त्यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला। आषाढी एकादशीचे निमित्त साधून अक्कलकोट येथे आमदार कल्याण शेट्टी यांच्या कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला। शाल, पुष्पहार, फरची टोपी, भेटवस्तू व मिठाई देऊन आमदार कल्याण शेट्टी यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी श्री सिद्धेश्वर महाराज की जय, श्री स्वामी समर्थ महाराज की जय या जय घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले। कार्यक्रमात सर्व श्री सुरेश येळमेली, शंकर गाडी, गजानन होनराव, अपू बिराजदार, अशोक बिराजदार, चन्नप्पा बिराजदार, विजयकुमार निरोळे, राजकुमार कलशेट्टी, संतोष स्वामी, श्रीशैल गोली, तुकाराम बंदीछोडे, अनिल कलशेट्टी, सचिन आमणे, शिवय्या मसुती, मल्लीनाथ कोरे, शिवप्रसाद स्वामी, जगदीश मरबे, मल्लीनाथ खुने, संतोष अष्टगी, निर्मल आरखेड, शरण निंबाळे, रविकुमार दासरी, रामू पाटील आदी उपस्थित होते। या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार दशरथ वडतिले यांनी केले। अनेक कार्यकर्त्यांनी हेरिटेज मणिधारी सोसायटीतील विविध विकास कामांसाठी आमदारांना साकडे घातले। यावेळी आमदार कल्याण शेट्टी यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली। सर्व कार्यकर्त्यांनी आमदार कल्याण शेट्टी यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले। आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या कार्यालयामध्ये सगळ्यांना शुभेच्छा देतो। मित्रांनो, संघर्ष हमारा नारा है, भावी इतिहास हमारा है असं म्हणत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये यशस्वी घोडदौड केलेले आपले लोकप्रिय आमदार माननीय सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या आपण कार्यालयामध्ये आलेलो आहे। एक विशेष सत्कार करण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत। मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहित आहे 2 महिन्यापूर्वी आपल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादांनी त्यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आणली आणि सत्ता आणल्याने एक मोठा बदल केला। त्या बाजार समितीला सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांचं नाव दिलं। दादाचं कार्य इतकं मोठं आहे की त्याला अनेक पुस्तकं लिहिली, इतकं मोठं काम केलेलं आहे। आपल्या सोसायटीतील उपकार्यकारी अभियंता श्री राजकुमार कलशेट्टी यांचं काम मंत्र्याच्या हातून होणार नाही, पण दादाने ते एका फोननी काम केलेलं आहे। त्याचबरोबर यांचे काम त्यांनी मसूर खात्यामध्ये केलेलं आहे आणि इतकं मोठं काम दादाने केलं आणि त्यांचं अभिनंदन करणं हे आपलं कर्तव्य आहे। आणि विशेष म्हणजे येत्या 21 तारखेला हेरिटेज मणिधारीमध्ये शिवलिंग मंदिरची प्रतिष्ठापना आहे आणि त्या दादा